नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी YouTube चॅनलवर स्वागत करतो। ज्या प्रकारे मागे आपण बोललो होतो ALP साठीच्या ज्या जागा त्याबद्दल आपण माहिती घेतली होती की जागा येणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही तयारी ठेवा। तर सोबतच आपण बोललो होतो की ह्या वर्षी टेक्निशियन RRB JEE आणि इतर ज्या परीक्षा आहेत त्या आपण बऱ्यापैकी चांगल्या लॉट मध्ये होतील आणि त्याबद्दलचं जे डिटेल नोटिफिकेशन आहे त्यांचं ॲन्युअल कॅलेंडर जे आहे RRBचं ते कालच्या डेट मध्ये त्यांनी दिलेलं आहे। तर त्याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत। तर सोबतच RRB JEE या पदासाठी असणारी जी पात्रता आहे किंवा त्याचा परीक्षेचा जो पॅटर्न आहे आणि सिलेबसचा पार्ट आहे त्याबद्दल पण आपण थोडक्यात माहिती घेऊ आणि इतर ज्या काही थोडक्यात RRB बद्दलचे अपडेट असतील किंवा नोटिफिकेशन असतील त्याबद्दल पण आपण आज माहिती घेऊ। तर हा जो व्हिडिओ आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा। तर इथे तुम्ही हा बघितला असेल पार्ट जे ॲन्युअल कॅलेंडर आहे RRB रिक्रुटमेंट संदर्भात हे इथे दिलेलं आहे। कालच्या डेटला 2 फेब्रुवारी रोजी हे जाहीर झालं होतं आणि आपण ते आपल्या टेलिग्राम चॅनलला काल अपडेटेड तुम्हाला माहिती पोहोचवली होती। तर अशा प्रकारचं हे सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन जे आहे ते कुठल्या पिरियडमध्ये येईल आणि कुठल्या कॅटेगरीज येईल याबद्दल आज सविस्तर माहिती दिलेली आहे। तर याच्यामध्ये जानेवारी आणि मार्चमध्ये ऑलरेडी आपलं ALP साठीची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट झालेली आहे। ALP सोडून जे इतर पदे आहेत ज्यामध्ये आपण टेक्निशियनचा पार्ट जर विचार करू तर तो एप्रिल-जून मध्ये तुम्हाला सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन येईल। त्यासोबतच इतर ज्या एक्झाम आहेत ज्यामध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज मध्ये ग्रॅज्युएट होल्डर साठीच्या ज्या जागा आहेत त्यासाठीचं पण नोटिफिकेशन तुमचं जुलै-सप्टेंबर महिन्यात येईल। नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज मध्ये अंडर ग्रॅज्युएट साठी पण ज्या आहेत त्याचं पण नोटिफिकेशन त्याच महिन्यामध्ये आणि त्यासोबतच ज्युनियर इंजिनियर आणि पॅरामेडिकल कॅटेगरीज साठी पण जुलै आणि सप्टेंबर या पिरियड मध्ये तुमचं सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन येऊन जाईल। एक भाग जो तुम्हाला सांगायचा आहे ज्युनियर इंजिनियर या पदासाठीचं त्यांनी ॲन्युअल कॅलेंडर मध्ये मेन्शन केलेलं आहे, परंतु जे तुम्ही SSE म्हणजे सिनियर सेक्शन इंजिनियर या पदासाठी सर्व विद्यार्थी वाट बघत होते तर सिनियर सेक्शन इंजिनियर बद्दल अद्याप कुठलंही त्यांनी अपडेट दिलेलं नाही। म्हणजे लक्षात घ्या ह्या वर्षीमध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर पदाच्या जाहिरात येईल याबद्दल शंका आहे आणि जवळपास नाही असं तुम्ही धरा। म्हणजे सिनियर सेक्शन इंजिनियर या पदासाठीची जाहिरात यावर्षी येण्याची शक्यता नाहीच आहे। परंतु ज्या प्रकारे आपण याच्या आधी अपडेट दिलं होतं RRBचं की त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की RRBच्या ज्या जाहिरात आहेत ते एकाच लॉटमध्ये न आणता ते दरवर्षी त्या जाहिराती आणतील। म्हणजे जरी ह्या वर्षी सिनियर सेक्शन इंजिनियरची जाहिरात आलेली नाही परंतु 2025 मध्ये त्याची जाहिरात 100% येण्याचे चान्सेस आहेत। म्हणून जे विद्यार्थी RRB साठी प्रिपेअर करतात त्यांनी कुठेही नाराज व्हायचं कारण नाही। तुम्ही आत्तापासून त्या फ्लोमध्ये राहा। त्याचा जो सिलेबस आहे त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच माहिती देईल आणि इतर पण जे अपडेट असतील ते पण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल। तर लक्षात घ्या आज आपण फक्त जो भाग आहे ज्युनियर इंजिनियरचा त्याबद्दल आपण माहिती घेऊ। तर इथे जे शेवटचं आहे ते पण थोडक्यात सांगतो। ऑक्टोबर-डिसेंबर मध्ये पण जे आहे लेवल 1 मिनिस्टरियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीसाठी पण नोटिफिकेशन येऊन जाईल। जो तुमचा RRB JEEचा भाग आहे तर RRB JEEचं हे 2018ची जाहिरात आहे आणि ह्या RRB 2018च्या जाहिरातीमध्ये तुम्ही बघू शकाल इथे सिलेबसचा पार्ट दिलाय। सिलेबसचा पार्ट मी तुम्हाला नंतर सांगेल। त्याच्या आधी मला तुम्हाला जे सांगायचंय ते आहे जो एक्झामचा पॅटर्न आहे तो कशा पद्धतीचा आहे। तर लक्षात घ्या एक्झामचा जो पॅटर्न आहे यामध्ये एक्झाम पॅटर्नचा जो पार्ट आहे जो मला तुम्हाला सांगायचा आहे तर RRB JEEचं हे 2018चं एक्झाम पॅटर्न बद्दलचं एक नोटिफिकेशन आहे। ॲक्च्युली ही जाहिरातमधलाच भाग आहे परंतु तो मी थोडा वेगळा केला आहे। तर जी रिक्रुटमेंट प्रोसेस आहे त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे की जेवढी ज्युनियर इंजिनियर पदासाठीच्या ज्या जाहिरात आहेत यामध्ये सर्वच आले ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि अदर ज्या ब्रँचेस आहेत त्याबद्दलची पूर्ण माहिती। तर याच्यामध्ये तुम्ही बघाल तर फर्स्ट स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे CBT 1 एक असेल, त्यानंतर सेकंड स्टेज CBT म्हणजे CBT 2 असेल आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचं फक्त CBT 1 आणि CBT 2 हे दोनच पार्ट असतील परीक्षेचे। त्यामध्ये तुमचा जो CBT 1चा पार्ट जो आहे तो स्क्रीनिंग टाईप असेल। म्हणजे तुम्हाला CBT 2 साठी क्वालिफाय जर व्हायचं आहे त्यासाठीचा फक्त पहिला टप्पा जो आहे तो CBT 1चा असेल आणि CBT 2 मध्ये जो असेल तुमचा डिसाइडिंग पार्ट आहे की CBT 2च्या मार्क्सच्या बेसिसवर त्याचं नॉर्मलायझेशन पण होईल
जास्त शिफ्टमध्ये जर परीक्षा झाली तर, आणि झाल्याच्या नंतर त्याचं जे नॉर्मलायझेशन आहे त्या बेसिसवर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलं जाईल आणि पुढे तुमचं सिलेक्शनचा पार्ट राहील. तर यामध्ये जो परीक्षेचे टप्पे आहेत, सुरुवातीला जो पहिला टप्पा आहे CBT 1चा इथे दिलाय, जी तुमची फर्स्ट टेस्ट CBT आहे. तर एकूण 100 प्रश्न असतील, त्यामध्ये 90 मिनिटाचा पार्ट आहे. म्हणजे तुम्हाला एकूण 90 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन्स काय करायचे, अटेम्प्ट करायचे. आणि यासाठी जरी इथे तुम्हाला निगेटिव्ह मार्क सिस्टीमचा पार्ट याच्यात दिला नाही तरी लक्षात घ्या, तुम्हाला 1/3 निगेटिव्ह मार्क सिस्टीम याच्यामध्ये राहील. म्हणजे जसं ALP मध्ये आता जर तुम्ही ALP ची जाहिरात बघितली तर ALP च्या जाहिरातीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम दिलेली आहे. तर RRBचा तो जुना पॅटर्न आहे की त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणारच आहे. जरी त्यांनी याच्यात दिलं नाही तर जे अपडेटेड नोटिफिकेशन येईल तुमचं JEE साठीचं, त्यामध्ये हा डिटेलमध्ये पार्ट तुम्हाला दिलेला असेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये जो फर्स्ट CBTचा पार्ट आहे त्यामध्ये तुम्हाला जे टोटल सिलेबस आहे किंवा जो पॅटर्न आहे तो कशा प्रकारचा इथे बघा. तर इथे एकूण सब्जेक्ट जे आहेत तर मॅथमॅटिक्ससाठी 30 क्वेश्चन्स असतील, त्याला 30 मार्क असतील. जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगला 25 प्रश्न असतील, त्याला 25 मार्क असतील. जनरल अवेअरनेससाठी 15 प्रश्न, त्याला 15 मार्क. जनरल सायन्सला 30 क्वेश्चन, 30 मार्क. अशा प्रकारे तुमचे 100 क्वेश्चन असतील आणि त्याला 100 मार्क असतील. आणि त्याला जो वेळ दिला तो 90 मिनिटाचा, म्हणजे 90 मिनिटामध्ये म्हणजे तुम्हाला जवळपास 1.5 तासामध्ये 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. आणि त्यासाठीच इथे पार्ट पण दिले की तुम्हाला सिलेबसमध्ये काय काय विचारतील. मॅथमॅटिक्समध्ये हा पूर्ण सिलेबस आहे. ऑलरेडी हा सिलेबस आपल्या टेलिग्राम चॅनलला, अधिकारी जे चॅनल आहे आपलं, तिथे मी सिलेबस आज टाकलेला आहे. तो सिलेबस तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा, तो तुमच्याकडे असू द्या. परीक्षेचं नोटिफिकेशन येण्याच्या आधी तुमची तयारी सुरू ठेवा. ठीक आहे. तर मॅथमॅटिक्सचा पार्ट असेल, जनरल इंटेलिजन्सचा पार्ट असेल, कुठले कुठले त्याच्यात टॉपिक इन्क्लुडेड आहे, जनरल अवेअरनेस असेल, इंडिया, त्यासोबतच वर्ल्डचं पण तुम्हाला विचारलं जातं. आणि जनरल सायन्सचा जो पार्ट आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्सेस. आणि हे 10वी पर्यंतचा जो स्टँडर्ड आहे तिथपर्यंत फक्त तो पार्ट राहील आणि त्या बेसिसची तुमची एक्झाम असेल. याच्यामध्ये तुमचं मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क जे असेल एलिजिबिलिटी कॅटेगरी वाईज, तर अनरिझर्वसाठी 40%, OBC 30%, SC 30%, ST 25%. अशा प्रकारे त्यांनी मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क एलिजिबिलिटी, म्हणजे एवढे मार्क तुम्हाला पडलेच पाहिजे, तर तुम्ही पुढच्या एक्झामसाठी तुम्हाला ते काय करू शकतात, जागेच्या तुलनेनं पात्र करू शकतात. तर याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे सेकंड CBT. तर सेकंड स्टेज CBT मध्ये इथे तुम्हाला दिलंय की एकूण जे प्रश्न आहेत ते 150 प्रश्न असतील, त्याला 120 मिनिटाचा भाग असेल. आणि याच्यात जर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असेल तर त्याला 160 मिनिटाचा पार्ट दिलाय. मागच्या याच्यात पण तो पार्ट असणार आहे, म्हणजे डिसेबिलिटी जर असेल तर तुम्हाला वाढीव वेळ मिळतो त्यामध्ये. तर 150 प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत 120 मिनिटांमध्ये, म्हणजे जवळपास 2 तासामध्ये तुम्हाला 150 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. याचा जो पार्ट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जे सिलेबस दिलाय तो सिलेबसचा पार्ट इथे दिलेला आहे. तुम्ही थोडा झूम करतो. तर लक्षात घ्या, इथे तुम्हाला जनरल अवेअरनेस असेल, फिजिक्स आणि केमिस्ट्री असेल 10 स्टँडर्ड पर्यंतचं, बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर अँड ॲप्लिकेशन असेल, बेसिक्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोल असेल, त्यासोबत टेक्निकल ॲबिलिटीज. म्हणजे हे जे पार्ट आहे तुम्हाला याच्यामध्ये थोडा फरक जर तुम्ही बघितला तर ॲडिशनमध्ये तुम्हाला इथं बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर अँड ॲप्लिकेशन, बेसिक्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोल आणि टेक्निकल ॲबिलिटीज हे पार्ट ॲड केलेत. पहिले जे 2 पार्ट आहेत याचा पार्ट तुम्ही CBT 1ला पण तुमचा बऱ्यापैकी चांगला कव्हर होईलच. फक्त नव्याने तुम्हाला जे करायचं आहे तर बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर अँड ॲप्लिकेशन, बेसिक्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोल आणि टेक्निकल ॲबिलिटीज. तर याच्या बाबतीमध्ये जो डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं मार्क वाईज आणि क्वेश्चन वाईज कसं इथे दिलंय त्यांनी. तर जनरल अवेअरनेस जे आहे 15 प्रश्न असतील, त्याला 15 मार्क असतील. फिजिक्स केमिस्ट्रीला तुम्हाला 15 क्वेश्चन आणि 15 मार्क. बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर्स अँड ॲप्लिकेशन 10 क्वेश्चन, त्याला 10 मार्क. बेसिक्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड पोल्युशन 10 प्रश्न, त्याला 10 मार्क. टेक्निकल ॲबिलिटी जे असेल, तुमचं जे फॅकल्टी, तुमची जी ब्रँच आहे, मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलचं सिलेबस, इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकलचा सिलेबस, इलेक्ट्रॉनिक आणि जे तुमच्या अलाइड ब्रँचेस आहेत त्यावेळेस तुम्हाला त्याचा डिटेल सिलेबस खाली सांगितलाय, तो सांगतो मी तुम्हाला. तर अशा प्रकारे तुमचे 100 प्रश्न असतील आणि 100 मार्क. तर याला वेटेज खूप चांगला आहे, याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा CBT 2 साठी. तर 150 प्रश्न असतील, त्याला 150 मार्क आहेत. आणि एकूण जो वेळ आहे तो तुमचा 120 मिनिट म्हणजे 2 तासाचा वेळ आहे.
लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर क्वालिफाय व्हायचं असेल किमान डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जागेच्या तुलनेनं तुमचं रँक वाईज ते डिस्ट्रीब्युशन नंतर होईल, परंतु पात्र होण्यासाठी तुम्हाला अनरिझर्व्ड कॅटेगरीसाठी 40%, ओबीसीला 30%, एससीला 30%, एसटीला 25%, अशा प्रकारचं ते मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स आहे एलिजिबिलिटीसाठी. तशा प्रकारे त्यांनी ते दिलेलं आहे. लक्षात आलं. इथे पण तुमचा जो मार्क्सचा निगेटिव्ह मार्किंगचा पार्ट असेल 1/3 असेल. तर इथे तुम्हाला जे दिलंय आता डिसिप्लिन वाईज इथे पूर्ण त्यांनी दिलेलं आहे की मेकॅनिकल ज्या ब्रँचेस आहेत त्याच्यासोबतच्या अलाइड ब्रँच कुठल्या आहेत तर त्या पूर्ण इथे दिलेल्या आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल येतं, प्रोडक्शन येतं, ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, मेकाट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल, मशीनिंग, टूल अँड मशीनिंग, टूल अँड डाय मेकिंग, कॉम्बिनेशन ऑफ एनी सब स्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम ऑफ अबोव डिसिप्लिन. म्हणजे वरच्यापैकी कुठलेही 2 ब्रँचेसचं जर कॉम्बिनेशन असेल तर ते पण याच्यामध्ये पात्र आहे. इलेक्ट्रिकल ब्रँच असेल त्यासोबतच अलाइड ब्रँचेस त्याच्या कुठल्या आहेत तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्बिनेशन, जर तुमचं इलेक्ट्रिक अँड दुसऱ्या ब्रँचेसचं तुमचं कॉम्बिनेशन आहे तर त्याबद्दलचं त्या कॅटेगरीमध्ये येऊन जाईल. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि त्याचे अलाइड ब्रँचेस कुठले आहेत तर इलेक्ट्रॉनिक्स आहे, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आहे, कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि वरच्यापैकी कुठल्या याचं पण कॉम्बिनेशन. त्यानंतर सिव्हिलच्या बाबतीमध्ये पण दिलेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि त्याच्या अलाइड ब्रँचेस, ज्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग तर येणार, त्यासोबत त्याच्या ज्या अदर ब्रँचेस आहेत त्याचं पण कॉम्बिनेशन. बीएससी इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑफ 3 years ड्युरेशन हे पण याच्यामध्ये घेतलेलं आहे त्यांनी. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी असेल तर ते पण या एक्झामसाठी त्यांचं क्वालिफिकेशन ग्राह्य धरण्यात येते. तर अशा प्रकारे बीएससी केमिस्ट्री अँड फिजिक्स CMA एक्झाम ग्रुपमध्ये त्यांचा पण सिलेबस मी दिला आहे, तो पण तुम्हाला सांगतो. आणि कम्प्युटर सायन्स आणि IT चा जो भाग आहे तर BE BTech कम्प्युटर सायन्स, BE BTech इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, PGDCA म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्प्युटर ॲप्लिकेशन, BSc कम्प्युटर सायन्स, BCA, DOEC B लेवल कोर्स ऑफ 3 years ड्युरेशन ऑर इक्वेलंट. अशा प्रकारे त्यांनी पूर्ण पार्ट इथे काय केला आहे दिलेला आहे. हे 2018चं आहे, याच्यात खूप बदललेला अशातला भाग नाही. हे तुमचं नॉर्मलायझेशनचा त्यांनी फॉर्म्युला दिला आहे की तुमचे जे मार्क्स आहेत सेकंड स्टेज आणि याचे, तर त्याचा हा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे, त्याचं कशा प्रकारे त्यांनी डिस्ट्रीब्युशन दिले ते इथं माहिती दिलेली आहे. तर याच्यामध्ये बऱ्यापैकी माहिती तुम्हाला मिळाली असेल. तर आपण आता काय करूया, जो सिलेबसचा पार्ट आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर लक्षात घ्या, जो सिलेबसचा पार्ट मी तुम्हाला बोललोय तर यामध्ये जवळपास सर्व ब्रँचेस ज्या आहेत इथे तुम्ही बघाल तर सिलेबस फॉर सिव्हिल अँड अलाइड इंजिनिअरिंग म्हणजे सिव्हिलचा हा पूर्ण सिलेबस दिला आहे. तर तो बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता सिव्हिलचा. त्यानंतर इलेक्ट्रिकल अँड अलाइड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड अलाइड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल अँड अलाइड इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, CMA एक्झाम ग्रुप आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मला वाटतं सांगितलं आहे इथे. हा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी म्हणजे बऱ्यापैकी सिलेबस जो आहे हा ऑलरेडी आपला अधिकारी चॅनलवर मी पोस्ट केलेला आहे, आजच केल्या सकाळी. तर तो तुम्ही डाउनलोड करा, त्याची प्रिंट करा आणि त्याचा जो टेक्निकल सिलेबस आहे लक्षात घ्या 100 प्रश्न आहेत, 100 मार्क आहे. CBT 2ला जरी असतील परंतु आत्तापासून तुम्ही थोडं त्याचा सिलेबस कव्हरअप करा. बाकीचा जो पार्ट आहे तुमचा तो ऑलरेडी जास्त फ्लोमध्ये ठेवा. म्हणजे रोजचा तुम्ही दिवसाचं जर नियोजन केलं, रोजचे किमान 2 तास तुम्ही टेक्निकलला द्या, बाकी तुमचे जे 10-12 तास तुम्हाला द्यायचे ते तुम्ही अदर जो CBT 1चा पार्ट आहे त्याला द्या. ठीक आहे. तर बऱ्यापैकी मला वाटतं RRB बद्दलचं तुमचं जे माहिती आहे मी तुम्हाला दिली आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही गोष्टी असतील, तुमचे काही क्वेश्चन्स असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर माझा जो टेलिग्राम ID आहे तो टेलिग्रामला मी दिलेला आहे, तिथून तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता आणि येणाऱ्या पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच त्याबद्दल पण बोलूया. तर ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण RRBची जाहिरात भरपूर वर्षानंतर येते आणि ही जी जाहिरात आहे भले पुढच्या दरवर्षी येईल परंतु पहिला लॉट ते चांगलं काढतील, कारण भरपूर वर्षाचा गॅप पडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ज्या जागा आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन पण कशा प्रकारे येऊ शकतं त्याबद्दल आपण लवकरच माहिती घेऊ. ठीक आहे. तर सध्या आपण इथे थांबू आणि बाकीच्या माहितीसाठी पुन्हा भेटूया. थँक्यू.